नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी. प्रियांनो, FSSAI ला ही मागणी करणारा मी पहिला व्यक्ती आहे आणि ह्या मागणीच्या चळवळीमध्ये आपण सहभागी व्हावं असं मी आव्हान करतो. FSSAI फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने दारूच्या बाटलीवर एक वैज्ञानिक चेतावणी छापलेली असती, ती म्हणजे मद्य पिणं हे शरीराला हानिकारक आहे. तसंच FSSAIच्या वतीने नुकतंच 2019ला अजून एक मद्याच्या बाटलीवर चेतावणी छापली, ती म्हणजे दारू पिऊन वाहन चालू नये. कारण दारू पिऊन वाहन चालवण्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात वाढले होते. अर्थात संबंधित विभाग दारूमुळे समाजावर आणि व्यक्तीवर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल जागृत आहे. तसंच महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामधील समाजसेवकांनी अशी मागणी केलेली आहे की दारूच्या बाटलीवर दारू पिल्यामुळं कर्करोग होतो असं छापून यावं, या संबंधित हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. तसंच मोबाईलवरील ब्रॉडकास्टवर अनेक डॉक्टर व तज्ज्ञ मंडळींना बोलून एक चर्चासत्र दारू पिणाऱ्यांसाठी घडवलं जातं, ते म्हणजे दारू पिऊन दारूपासून आपलं शरीर कसं सुरक्षित ठेवावं ह्या संबंधित तिथं काही घरगुती टिप्स आणि सूचना दिल्या जातात. जसं की कोथिंबीरचं पाणी उकळून पिणं, त्याचबरोबर रात्रभर जिरे आणि ओवा भिजून ठेवणं, अनुशापोटी त्यांचं पाणी पिणं, आलं आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, कढीपत्ता, मसाले सगळे जे आपण स्वयंपाकाला वापरतो त्या सगळ्यांची एक प्रक्रिया करून कसं दारू पिऊन दारूपासून आपलं शरीर सुरक्षित ठेवता येईल ह्यासाठी ती सूचना असतील. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सूचनांचं प्रत्येक मद्यपी कटाक्षाने पालन करत असतो. एकूण ह्या मद्याच्या बाटलीवरील सूचनापासून तर ब्रॉडकास्टपर्यंत चालणाऱ्या सगळ्या गोष्टींमुळं मद्यपींबद्दल मनामध्ये एक जनजागृती झालेली आहे आणि ते एक जागृत झालेले आहे की दारूपासून स्वतःचं शरीर कसं सुरक्षित ठेवायचं. किंबहुना बहुतांशी मद्यपी हे दारूबरोबर नॉनव्हेज खातात. का? कारण का त्यांना त्यांचं शरीर दारूपासून सुरक्षित ठेवायचं आहे. मित्रांनो, अमेरिकन सोसायटी ऑफ ॲडिक्शन मेडिसिन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग्स ॲब्यूज हे सुद्धा व्यसनासंबंधित संशोधन सातत्याने करत असतात आणि त्यांचं संशोधन इथपर्यंत आलं आहे की व्यसन एक आजार आहे. आणि मी सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून काम करत असल्यामुळं कळत न कळत माझंही संशोधन होतं आणि त्या संशोधनातून मी 4-5 पुस्तकं सुद्धा व्यसनावर लिहिलेली आहेत. त्यातून माझ्याही लक्षात आलेलं आहे ती गोष्ट म्हणजे दारू पिऊन माणसाच्या मनावर सुद्धा विपरीत परिणाम होतो. त्यामुळंच माझी FSSAI कळकळीची विनंती आणि मागणी आहे की त्यांनी संशोधनातून मोठे इव्हिडन्स हातात आलेले एक माहिती आहे, ती म्हणजे दारू पिऊन तुमचं मनस्वास्थ्य बिघडतं. ही चेतावणी सुद्धा आपण दारूच्या बाटलीवर छापून आणावी, अशी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची आपल्याला मागणी आहे. माझ्या ह्या क्षेत्रातल्या अभ्यासातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला पिणाऱ्यांमध्ये 2 प्रकारचे रुग्ण आढळतात. ते म्हणजे एक आहे की मद्यपान करून त्याचं शरीर खराब झालेलं आहे म्हणून तो वैद्यकीय उपचाराला हॉस्पिटलमध्ये भरती होतो. त्याच्याकडं दुसरं काही ऑप्शन नसतं, त्याच्याकडं एकच ऑप्शन असतं, ते म्हणजे पर्याय जाऊन इलाज करणं. आणि दुसरा पेशंट की ज्याचं दारू पिऊन शरीर खराब नसतं झालेलं असतं, पण मन, मेंदू, विचार करण्याची पद्धत खराब झालेली असते, म्हणजे त्याचं मनस्वास्थ्य बिघडलेलं असतं, खराब झालेलं असतं, तो पेशंट तो इलाजाला जात नाही. कारण त्याच्याकडं पर्याय असतो इलाज न करणं. कारण का त्याचा एक माइंडसेट झालेला आहे. या सगळ्या चर्चासत्रातून, ह्या सगळ्या एक जनजागृतीमधून की बाबा दारू पिऊन शरीरच खराब होतं, डोकं खराब होत नाही. मुळात याला पण तेवढीच उपचाराची आवश्यकता असते जेवढी शरीराच्या ज्याच्या दारूमुळे शरीरावर दुष्परिणाम झाले त्याला जेवढी उपचाराची गरज आहे तेवढीच उपचाराची गरज ज्याच्या मन खराब झाले, मन बिघडले, ज्याच्या भावना बिघडले त्याला उपचाराची गरज आहे.
ह्याच्या मन बिघडामुळे, ह्याच्या भावनांवर, विचारांवर, मेंदूंवर दुष्परिणाम झाल्यामुळं बायकोवर संशय घेणं, पैशाची उधळपट्टी करणं, वेड्यासारखं वागणं, एकट्यात बडबड करणं, म्हणजे कितीतरी सायकोलॉजिकल त्याच्यावर बॅड इफेक्ट झालेले असतात. पण त्याचा एक माइंडसेट झालेला असतो की दारू पिऊन शरीर खराब झालं म्हणजेच दारू पिऊन काहीतरी आपलं वाईट झालेलं आहे. तर माझी अशी मागणी आहे की मद्याच्या बाटलीवर अल्कोहोल डॅमेज युअर सायकोलॉजिकल हेल्थ अशी चेतावणी छापून यावी. कारण WHO सुद्धा सांगितलेलं आहेच की दारू पिऊन अकालीन मृत्यू येतो, अन्यथा वेडेपणा येतो. मग जर का एवढे एव्हिडन्स आपल्या हाती आहे तर नक्कीच माझी संघटनेची मागणी आहे की लवकरात लवकर FSSAIनी या अशा पद्धतीची एक चेतावणी छापील स्वरूपामध्ये मद्याच्या बाटलीवर आणावी. आता मित्रांनो, ही चेतावणी छापल्यावर काय होऊ शकतं? ही चेतावणी छापल्यानंतर मद्यपान करणाऱ्यांच्या मनामध्ये एक छोटासा मनस्वास्थ्याची काळजी घेण्याबद्दलचा एक विचार रुजल, हे आपण नाकारू शकत नाही. कारण का एवढे बिनधास्त मद्यपान करणारी लोक सुद्धा मद्यपानातून स्वतःच्या शरीराच्या बचावाची काळजी घेत आहेत. तो कुठंतरी त्यांच्या मनामध्ये हा विचार रुजेल की मद्यपान करून मी वेडा होऊ शकतो, मद्यपान करून माझ्या विचारांच्या पद्धतीवर दुष्परिणाम होऊ शकतात, माझ्या भावनांची तीव्रता वर खाली होऊ शकते आणि माझा विवेक बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. हा एक प्रचार व प्रसार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो जर FSSAIनी अशा प्रकारचा ही चेतावणी छापली तर. पिणारे व्यक्ती उपचाराला सुद्धा प्रवृत्त होतील, त्यांच्या मनावर उपचार घेतील आणि वर्षाला आपल्या राष्ट्रामध्ये जाणारे जे 26 लाख लोकांचे बळी आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला सुधार करता येऊ शकेल किंवा त्याची संख्या कमी करता येऊ शकेल, ही आशा आपण नाकारू शकत नाही. तर नक्कीच आम्ही यापूर्वी FSSAIला निवेदन दिलेले आहेत की अशी चेतावणी छापून यावी म्हणून, आणि गरज पडल्यावर आम्ही सुद्धा हायकोर्टामध्ये किंवा कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करू. ती ह्यासाठी असेल की मद्याच्या बाटलीवर मद्य पिणं हे तुमच्या मनस्वास्थ्याला हानिकारक आहे, ही चेतावणी छापून येण्यासाठी. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा आणि हा विचार समाजामध्ये पसरून हा व्हिडिओ FSSAI पर्यंत पोचावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.